अजूनही ओपन झालेली नाही, कारण की पहिला चेंडू अगदी निर्धाव आलेला आहे. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र अगदी हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते अगदी एका धावेच्या मदतीने. अकाउंट ओपन झालं, एक धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं तर मंगेश आहे सध्या स्ट्राईकला, या टीमचा महत्वाचा बॅटर मंगेशला पाहतोय सध्या स्ट्रायकिंगला आपण. बॅकफुटला जातोय, केला फाईनला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 3 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 धावसंख्या. अद्वैत वॉरियर्स रिअल स्पोर्ट्समन ही मॅच पहिली जी पाहिली तुम्ही त्याच्यामध्ये अद्वैत वॉरियर्स वॉन झाला होता. 58 त्यांनी चेस केल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर आता वेधा वॉरियर्स सोबत 2 हात करते अद्वैत टीम. ओहो, रायझिंग चेंडू पडल्यानंतर अगदी राईज होतो, पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर हाईट घेऊन निघून जातोय. की ज्या पद्धतीने आशाभूत नजरेने अंपायर कडे जरूर पाहिलं, लेखा अंपायर कडे वळून त्याने पाहिलं आणि फक्त मान हलवली आणि तदनंतर बॅटर समजून गेला की हा चेंडू चांगला लेवलला पडला आणि हा चेंडू अगदी डोळ्यासमोरून निघून गेला. माझ्या चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं अर्थातच विशाला मोहिते सध्या आपण पहिल्या गोलंदाजीसाठी 4 चेंडूचा अशोक मोहिते सध्या आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. हो, यावेळी मात्र बॅटीच्या टॉप एजला खेळाडू पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. 5 चेंडूच्या अखेरीस 5 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. बॅकफुट वर जाऊन सुरेख फटका, हुक केला चेंडू डीप फाईनला, मात्र चेंडू वेगानं जातोय. अखेरी चेंडू मात्र निघून गेला, अखेरी सीमा रेषे बाहेर चौकार येतोय. अप्रतिम फटका. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर मंगेशच्या बॅट मधून हा चौकार आला. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या झाल्या. बनपुरी प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व दमदार आहे सगळं. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम नियोजन, अप्रतिम मॅनेजमेंट आणि अप्रतिम या स्पर्धेचं संपूर्ण आपण पाहिलं तर टेलिव्हिजन जे दाखवलं जाते ओम साई MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आज संपूर्ण त्यांची फलटण आहे. अर्थातच अक्षय असेल, अक्षय म्हात्रे, दुर्मात्रे, नीरज फराट, प्रणय ठोंबरेला कोण विसरेल आणि वेदला विसरून चालला नाहीये, कारण की भाभी ओम साई MTC चा तो अगदी प्रोप्रायटर आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर सध्या अद्याप 9 धावसंख्या 9. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू यावी मात्र अगदी जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतो आमच्या मेन अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाजी क्रमांक 2 वरती आपण पाहिलं तर यावी मात्र दाखल झाले अर्थातच विनय. 10 धावसंख्या विनयला तुम्ही पाहताय व क्रमांक 2 सेकंड पॉवर प्ले मध्ये तो दाखल झाला. वेगानं टाकला होता चेंडू, पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल येतोय. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर अगदी जास्तच बाहेरून येत असताना, कारण की दोन्ही चेंडूवरती आपण पाहिले तर एक्स्ट्रा धावा ऍड झाले त्या आहेत तब्बल 2. की बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर सध्या अद्वैत वॉरियर्स बॅटिंग करणे.
पुन्हा सोडून दिला आणखीन एक वाईट बॉल. आता मात्र थोडस डोकेदुखी वाढली आहे वेदा वॉरियर्स या टीमची, कारण की ओव्हर क्रमांक 2 मधला गोलंदाज सलग 3 वाईट चेंडू टाकत असेल तर तिथून पुढच्या गोलंदाजांनी नक्की करायचं का, हा प्रश्न आता मात्र कॅप्टनला जरूर पडला असेल, कारण की जबाबदारी त्यानं 2 नंबरच्या गोलंदाजावरती दिली, तो पार पाडत नाहीये. या बी ऑन दी टोक येण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू चेंडू खाली करकन उलट्या दिशेनं. कॅच अवघड असतात, या कॅचेस खूप अवघड असतात, या बनवाव्या लागतात, या पकडल्या जात नाही, या बनवाव्या लागतात. आणि ही कॅच आपण पाहिली तर हातातून जरूर निसटते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे अर्थातच 14 या 14. पहिला चेंडू सध्या आपण पाहिलं तर अगदी सादर केला आफ्टर 3 वाईट नंतर. स्विच इट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड आरब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र खेळाडू अगदी बॅकवर्ड पॉइंटला थोडासा फसला जातो. एक धाव कंप्लीट केले, एकाच धावेती समाधान. दहशत असावी लागते कधी कधी क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणारा खेळाडू शांत मागे वळला पाहिजे आणि अशाच पद्धतीने फेकी देखील असली पाहिजे. थ्रो तुमचा. सध्या संघाची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15-15 चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झाला. अर्थातच 2 मंगेश आणि विलास सध्या बॅटिंग करतोय. मंगेशला आपण पाहिलं सध्या मात्र अगदी स्ट्रायकिंगला मिस्टर मंगेश. बॅकफुटवर जातोय खेळाडू, अगदी आपण पाहिलं तर काल कोणा रिझनला तैनात होता. फेकी आपण पाहतोय, अप्रतिम थ्रो, वॉड थ्रो. यार बरेच खेळाडू खांद्याचा उपयोग करतात थ्रो करत असताना, जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या सरळ हातामध्ये फेकण्याचा प्रयत्न असतो प्रामाणिकपणे. धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती 16 ऑन स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 3 झालेला. ओहो, गुडलेन स्पॉट स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मात्र जरूर पार होतोय. बऱ्याच गोष्टींची आपण सातत्याने चर्चा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने शांततेमध्ये स्पर्धा अगदी चालू आहे, कुठल्या आपण पाहिलं प्रत्येक खेळाडू नियमांचं पालन करतोय. ओहो, शफलून करण्याचा प्रयत्न. एक धाव यावी मात्र कंप्लीट केली जाऊ शकते का, मात्र थ्रो तर केला. अपील उचलले, बॅटर गॉन. गरज होती का, कारण की बराच त्रास दिला या ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज आपण पाहिलं तर विनय ना पहिले 3 चेंडू तर वाईट आलेत, पण त्यानंतर मोठ्या फटक्यासाठी फलंदाज आपण पाहिलं तर विलास सातत्याने मेहनत करत होता. अखेरीस त्यानं जागा सोडली आणि विलासला आपली विकेट मात्र गमवावी लागते. आणि तदनंतर या टीमचा गब्बर मैदानामध्ये दाखल होतोय, धान्या वाघ. अर्थातच दीपक दादा मैदानामध्ये दाखल झाला. बर बनपुरी टीमचा गब्बर सध्या आपण पाहिलं तर दीपक चोरगे मैदानामध्ये दाखल. यावेळी मात्र अगदी क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू चेंडू पकडतो, फेकी होत नाहीये. मंगेश जीव मुठीत घेऊन पळाला होता. सर पे कफन बार के भाग येते मंगेश. पोहोचला अखेरीस 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र अगदी समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 धावसंख्या आफ्टर 2 ओव्हर.
गोलंदाजीसाठी अमित दादा स्वतः दाखल झाला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर एक धाव पहिल्या चेंडूवरती संधी क्रिएट केली. फेकी तुम्ही पाहताय डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. पुढे आला यावेळी मात्र अगदी सुरेख फटका इनसाइड आउट. या टीमला आत्मविश्वास देणारा आणि शंखनाद करणारा निघून जातोय मंगेशच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम मंगेश षटकार. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू आमचा सन्मान्य आदरणीय जगन्नाथजी मोकाशी साहेब त्याचबरोबर दत्तात्रयजी मोकाशी साहेब मी विनंती करेल आपण आला असाल तर आपण जरूर व्यासपीठावरती या. आमच्या जगन्नाथजी मोकाशी साहेब दत्तात्रय मोकाशी साहेब मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. आणि स्वागत केलंय मंगेशने. मंगेश ऑन फायर. जणू कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. येतोय षटकार. पुन्हा पुढे आला. बिगिट करण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. एकाच धावेती कदाचित तो शांत बसू शकतो आणि एकाच धावेती शांत बसला. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ 3 षटकांच्या अखेरीस झालेला आहे आणि धाव संख्या 31 या आकड्यावरती सध्या मात्र आपण पाहतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न स्लिपला आहे. खेळाडू कॅच यावे मात्र ड्रॉप होतीये. या टीमचा कव्हर अर्थातच दीपक चोरगे यांची कॅच ड्रॉप झाली आहे. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 32. लॉस ऑफ दी 1 विकेट. पाहुणा नुकतंच जेवायला बसलेले आत्ताच झाल्या. खरा ताव संध्याकाळी मारणार आहेत. संघाची धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते अर्थातच 32 या आकड्यावरती. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. ड्रिंक ब्रेक अंपायर साठी देखील होतं. पंचांना विसरून जातो आपण. ड्रिंक ब्रेक सातत्याने घेतो पण अंपायर्सना विसरून जातो खऱ्या अर्थानं. मुंबई मधलं ऊन आणि गावाकडचं ऊन तरी गावी आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडस रिलॅक्स जरूर होतील कारण की मुंबईला जे उन्हाचे चटके बसतात गावाकडे हवा कंटिन्यू चालू असल्यामुळे समुद्र सपाटीपासून आणखीन उंचावरती आल्यामुळे बरेचसे उन्हाचा त्रास कमी होतोय. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या आपण पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस म्हणजे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. धाव संख्या 32 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. गोलंदाजीसाठी विक्रम येतोय. सध्या आपण पाहिलं तर विक्रम आलाय गोलंदाजीसाठी. एक विकेट टेकर गोलंदाज आणि एक धाव संख्या डिफेन्स करणारा गोलंदाज आहे. सध्या थोडासा इंजर्ड आहे. कालच चर्चा झाली की थोडासा इंजर्ड आहे. हात त्याचा गेल्या 2 आठवड्यात दुखतोय पण क्रिकेट त्यांना अजून थांबवलं नाहीये तरीही गोलंदाजीसाठी दाखल झालाय.
चांगला चेंडू होता. यावेळी मात्र थोडासा आपण पाहिलं तर आतमधून राहिला. दीपक चोरगे अगदी पाहतायत यावेळी मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर येस रिव्ह्यू घेतला बॅटरने. यावेळी मात्र चॅलेंज दिले अंपायरला. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर येतील चेक करतील. यावेळी मात्र अगदी व्हाईट साठी रिव्ह्यू. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिलेत. त्यातला एक रिव्ह्यू यावेळी यूज केलाय. चॅलेंज केलाय दीपक यांनी अंपायरला. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाब ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. रिव्ह्यू आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. एक रिव्ह्यू फक्त आता त्यांच्याकडे असेल. येस 2 रिव्ह्यू देतोय आपण. ओके 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 ओके. चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देव माणूस. जाऊया मॅच कडे. जाऊया मॅचच्या दिशेनं. हो सुरेख पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन. अगदी झाडांच्या आडून चेंडू मात्र निघालाय बाहेर. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी दीपक दादा जाईल का? नाही. 2च धावेवरती समाधान. एका साईडला मंगेशनं चांगला मी म्हणे लय धरला होता. चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्याची चालू होती. दीपक दादाने देखील या मॅच मध्ये आता लय धरायला सुरुवात केल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 35 या आकड्यावरती जाते. 35 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली जाते. यावेळी देखील सुरेख फटका. पूल केला चेंडूला. डीप स्क्वेअर रिझनच्या बाहेर निघून जातोय. लय बारी दादा तू लय बारी. येतोय षटकार. दुसरा संगीत आपण ऐकूयात यानंतर. टीमची टोटल अगदी 41-41. राऊंड विकेट टाकते सुमित. सध्या आपण पाहिलं तर ओव्हर द विकेट षटकार आला. राऊंड विकेट अँगल तयार करण्याचा प्रयत्न होईल. लेग स्टिक धरून फुल टॉस होता. फ्लिक केला. निघून जातोय चौकार. जागा दाखवली होती दीपक चोरगेने. लेग स्टिक दाखवली होती. तोच लेग स्टिक उडवायच्या नादामध्ये फुल टॉस दिला. बॉस बनला दीपक चोरगे. येतोय चौकार. कातील सुमधुर संगीत आपण ऐकलं. संघाची धाव संख्या 45. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 3. बाकी आहे 3. ओव्हर दी विकेट आला. हुक केलाय. आहे खेळाडू पकडली कॅच. यावेळी मात्र बॅटर दीपक चोरगे बॅक टू डकआउट. याआधी ओव्हर दी विकेट षटकाराला. राऊंड विकेट चौकाराला. पूर्ण ओव्हर दी विकेट अखेरीस विकेट भेटली आहे. आणि तदनंतर दीपक चोरगे फलंदाज डकआउट. निलेश आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. यावेळी मात्र निलेश आलाय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू आणखीन एक कॅच पकडली जाते. अप्रतिम कॅच. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय.
विक्रम उभा का विकेट टेकर गोलंदाज या गोलंदाजाला म्हटलं जातं. ओहो अप्रतिम चेंडू अप्रतिम हाताळलाय. अपील तर उचलली आहे आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 4 चा देखील खेळ शांत होतोय. ओव्हर क्रमांक 4 यावेळी मात्र अगदी संपुष्टात आला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहिली तर अखेरीस जाऊन पोहोचते 45 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजले गेले. टीम मीटिंग थांबवायचे प्लीज आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे कारण की बरोबर 3:31 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकण्यात आला या इनिंगचा. 3:31 आणि बरोबर टायमिंग झाला 3:52 म्हणजे बरोबर 21 मिनिटं घेतले 4 ओव्हर संपवण्यासाठी. चला थोडस स्पीडअप घ्यायचं. शेवटचे षटक वेळेवरती मॅचेस चालू आहेत. बरोबर आपण पाहिलं तर 21 मिनिटं ही घेतली गेले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज संभाजी मोहिते गोलंदाजीसाठी दाखल होतोय सध्या मैदानामध्ये. यावेळी मात्र अगदी सोडून दिला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओहो सुरेख फटका निघून जातोय. आयन हॅन्डसम आणखीन एक मंगेश हॅन्डसम फटका षटकार. मंगेशच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला. कावाली पोर यावेळी देखील आणखीन एक दे दनादन. मैं रुकेगा नाही मैं झुकेगा नाही. आपण तोडत नसतो आपण फोडतो. निघून जातोय षटकार. जणू या संगीतावरती आता मात्र ताल धरला. मी थांबणार नाहीये. मी रुकेगा नाही मी ठोकेगा. टोटल 2 षटकार हॅट्रिक षटकारच्या उंबरठ्यावरती उभा आहे. आता लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. मंगेश वैयक्तिक 34 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावेळी आणखीन एक येईल का. हवेमध्ये आहे खेळाडू. चेंडूच्या खाली कॅच होते. ड्रॉप. दुसरी धाव संकटात जागा सोडले. लगेच मागे फिरलाय. बॅटर होईल स्ट्राईकचा. अर्थातच फलंदाज यावेळी मात्र माघारी जाईल. अभिजित जावं लागतंय. मंगेशने स्वतःला अगदी आणि नाईकबा 11 दोन्ही कॅप्टन्स या. मिस्टर राहुल मोकाशी मैदानामध्ये दाखल झाले. सध्या आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 59. इट्स अ बिग टोटल.
बॅकफुटला जातोय, पंच केलाय, बॉल बॅक ड्राइव्ह आहे, खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल, कॅच ड्रॉप झाली आहे, मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. मंगेशने स्वतःवरती विश्वास ठेवला, जणू टीमचा विश्वास मंगेशवरती, मंगेशचा बॅटवर, बॅटचा मनगटावरती, मनगटाच्या जोरावरती आतापर्यंत 2 ते 4 वेळा आसमान दाखवलंय. म्हणजे टोटल त्याच्या बॅट मधून आले षटकार आतापर्यंत 3-4 षटकार आलेत बॅट मधून त्याच्या आतापर्यंत. आहे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कॅप्टन जिजा रायडर आणि नाईक बाय 11 दोन्ही कॅप्टन या टॉस साठी पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, यावी अगदी या बॅटन पॅडच्या मधून निघून जातोय. चांगला चेंडू, फलंदाज पुढे आलाय 2 पावलं, चेंडूचा टप्पा मागे ठेवला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी यावेळी मात्र आपण पाहिली. दांडी गोल, विकेटचं पतन, अखेरीस मंगेशला मात्र माघारी पाठवलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पहिला अर्थातच मिस्टर संभाजीनं नंतर पहिल्या इनिंगचा थरारक नाट्य संपतंय आणि संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती आणि 61 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 61 रन्स टू विन बॅटिंग करावी लागेल आता मॅच मध्ये 61 धावांसाठी वेदा वॉरियर्स या टीमला. यानंतरचा टॉस जिजा रायडर आणि नाईक बाय 11 या दोन्ही कॅप्टन्स करूया टॉस. आमच्या जगन्नाथजी मोकाशी साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. जगन्नाथजी मोकाशी साहेब या आपल्या शुभ हस्ते करूया या मॅचचा टॉस. या दोन्ही कॅप्टन्स या चेक. टॉस कोण मागणार आहे? येस, नाईक बाय 11 टॉस यावी मात्र जरूर कॉल करणार आहेत. येस साहेब, आपण टॉस फेकायचं, फक्त हात ठेवायचा. छापा पहिला काटा मागतात, छापाच मागितला आणि काटाच पडलाय. येस, टॉस बॉन झाला. जिजा रायडर्स पहिली मॅच पराभूत राहिलात. थोडक्यात कारण काय राहिलंय पराभवाचं? बॉलिंगचं जजमेंट आम्हाला जमलं नाही. आम्ही कारण पहिल्यांदा बॉलिंग घ्यायचा निर्णय घेतला होता, पण आता ह्या वेळेला आम्ही फर्स्ट बॅटिंग करणार आहे. निर्णय चेंज केलेला आहे. बाबरे, निर्णय चेंज केलाय. पहिली बॉलिंग घेऊन बघितले, मॅच हातात आली नाही. बॅटिंग टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग राहिला, पण मॅच जिंकणं ही खऱ्या अर्थानं तुम्हाला 100% द्यावे लागतील. मेहनतीचा भाग येतो. आता काही चेंजेस आहे का? कोणाला बसवताय, कोणाला घेताय? काही चेंजेस नाही, बघू चाललाय निर्णय. एक प्लेअर जरा चेंज करणार आहे आम्ही. काय धावसंख्या बघताय? तुमच्या टीमकडे बॅटिंग लाईनअप आहे चांगली. किती धावसंख्या बघताय? 70+. बापरे, 70 धावा नाईक बाय 11 ला. आणि बॉलिंग करावी लागणार आहे आता तुम्हाला या मॅच मध्ये. आणि किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? ज्या हिशोबाने आता 45 चेस करताना आमच्या बॅटिंगची जी अवस्था झाली, 70 तर आम्ही बनवून देणार नाही, कारण की आमची बॉलिंग लाईनअप चांगली आहे. आणि मगाच्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये ज्या मिस्टेक झाल्यात त्याच्यावरती आम्ही नक्की काम करू. सिंगल डबलचा गेम होता, मारण्याच्या नादामध्ये आम्ही विकेट टाकल्या, पण यावेळेला कॅल्क्युलेशननेच खेळू आम्ही आणि ही मॅच नक्की जिंकू. अगदी, म्हणजेच काय की सिंगल डबल्स देखील इम्पॉर्टंट आहेत या मैदानामध्ये. नाईक बाय 11च्या कॅप्टनने ते सांगितले. मात्र सध्याचा टॉस जिजा रायडरने जिंकला. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि गोलंदाजी करावी लागणार नाईक बाय रायडर्सला. कुठेही जाऊ नका, अजूनही मॅचेस चांगल्या रंगतदार तुम्हाला बघायला भेटतील. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टॉस जिंकला जिजा रायडर्स. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. आणि लहू सर मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आफ्टर लंच टायमिंग नंतर ते जोडले गेलेत आपल्या सोबत. लहू जाधव सर यांच्या माध्यमातून मॅचची संपूर्ण कहाणी आपण ऐकूयात लहू जाधवच्या जुबानी. धन्यवाद किरण बस्कर सर.
सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. अद्वैत वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी 60 धावांची नोंद धावफलकावर केली आहे. 61 धावांचं लक्ष्य. टीम वेदा वॉरियर्स विजय देसाई साहेब यांचा संघ, त्यांच्या विरोधात अद्वैत वॉरियर्स अविनाश मोकाशी साहेब यांच्या मालकीचा संघ. अगदी ही लढत कशी प्रकारे पाहायला मिळेल हे पाहायचंय. यस, अगदी निलेश नागवडे या खेळाडूची बॅट हरवली आहे. जर कोणत्या खेळाडूला अथवा प्रेक्षकांना जर मिळाले असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या, कारण कोणत्याही खेळाडूची बॅट म्हणजे त्याचं अस्त्र असतं. अगदी जर कोणाला मिळाले असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे. सामन्याला होईल सुरुवात. 61 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज अशोक आणि त्यांच्या साथीला अमित दाखल झालेत. अगदी ओम साई एमटीसी ची संपूर्ण टीम, कुणाल शेठ महात्रे 81-82 आणि कॅमेरामॅन अगदी ध्रुव, प्रणय आणि काचा. अगदी कॅमेरामॅनची आपण महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मनवेद अक्षय म्हात्रे अगदी ज्युनियर केजी मध्ये आहेत, परंतु आज डोंबिवली पासून बनपुरी हा 360 किलोमीटरचा प्रवास पार केलाय. अगदी बालवयामध्ये व्यवसायाचे धडे गिरवत असताना, परंतु ज्या प्रकारे बनपुरी प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय, अगदी आजचा पहिला दिवस आणि सकाळी ज्या प्रकारे उद्घाटन सोहळा पार पडला, अविस्मरणीय सोहळा. निलेश अगदी गोलंदाजीसाठी सज्ज होतील. भांडाडेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज निलेश. स्ट्राईक वर फलंदाज अशोक. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले. टाइम नोट केला जाईल. 4-3 ला पहिला चेंडू पडलाय. पहिला चेंडू पुढे टाकला आणि चेंडूला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. फलंदाज अशोकच्या बॅट मधून एक हल्ला. बीपीएल षटकार. दिमागदार फटका. फलंदाज अशोक मोहिते. स्वागत केलंय निलेश नागवडे यांचं. अगदी निलेश नागवडे यांना गुड आफ्टरनून बोलणारा हा फटका. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम वेदा वॉरियर्स. दुसरा चेंडू देखील अतिरिक्त उसळी. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना फलंदाज अशोक निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धाव चेंडू अगदी हाताळला जातोय, म्हणजेच का तर षटकार आल्यानंतर चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. दुसरा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑफ आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून चेंडू अगदी लॉंग ऑफला वावरामध्ये अगदी गती चेंडूची मंदावली. 2 धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी अनिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जर पाहिलं तर अगदी ही वावर आपण पाहतोय. वावरामध्ये क्रिकेटचा खेळ जाणारा ज्वारीचं पीक घेतलं जातं. अगदी कधी कधी जर पाहिलं तर मका देखील या शेतामध्ये पिकला जातो, परंतु आज क्रिकेटचा रणसंग्राम. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉलर खेळलाय. फटका जरूर अगदी गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडू अगदी मंदावला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. 2 to go. फुलटॉस चेंडू अगदी जरूर होता. पदरला त्याचा वापर, परंतु चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क नाहीये. यस, पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू. अगदी मुंबई विभागातून गजानन हिरेकर सर, विरल नायर सर आणि आशुतोष सर दाखल झालेत. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये कोणती कमी ठेवली नाहीये आयोजन कमिटीच्या माध्यमातून. अगदी थँक्यू सो मच. अगदी दुपारच्या सत्रामध्ये चाय देखील झालाय दाखल. थँक्यू सो मच आयोजन कमिटीचे मनपूर्वक आभार. आणि अगदी काय हवंय, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागले. अगदी थर्ड मॅन आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील.
तद्वर एक धाव मात्र प्राप्त केली गेली आहे. एक सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने 11 धावा. प्रणव पाटील सर अगदी सकाळच्या सत्रापासून ऑनलाईन स्कोरिंग आपण पाहतायत. 1 to go. स्टम्प्स ऍप या ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून आपण अगदी गुणलेखन पाहू शकता. शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये होता. सह चेंडू साईल मिड विकेटच्या डोक्यावरून फॅब्युलस एफर्ट्स. अगदी काय प्रयत्न केलाय, विलक्षण प्रयत्न मंगेश यांचे. ज्या प्रकारे हा चेंडू अडवलाय निश्चितच 4 धावा मित्रमंडळीने वाचवल्यात. काय प्रयत्न केला. येस अगदी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. येस अगदी चला तिसऱ्या पंचांची आपण मागणी केली जाते. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहिलं जाईल. येस अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवलाय कौतुक करावं लागेल फलंदाज अशोक मोहिते यांचं. परंतु ज्या प्रकारे हा चेंडू अडवलाय मंगेश मोहिते अगदी या क्षेत्ररक्षकाने मन जिंकल्यात. काय प्रयत्न केले. यश मिळणं अपयश मिळणं हा नंतरची भाग असतो सर, परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. आणि मंगेश यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स दिलेत कौतुक व्हायला पाहिजे. काय फटका सजवला. नाईकबा जागृत देवस्थान अगदी आपण समोर पाहतोय. वाल्मिक पंचक्रोशीत वांग नदीच्या तीरावर वसलेलं हे पैलवानांची बनपुरी आहे. क्रिकेटची पंढरी बनपुरी आहे. तिसरं पर्व बनपुरी प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. येस तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार असेल. अगदी चला प्लीज विनंती असेल आपण वेळ जास्त घेऊ नका, कारण जर पाहिलं तर एका निर्णयासाठी जर एवढा वेळ गेला तर आपला आयोजन आपलं स्वतःच आहे, कारण अद्याप आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. थोडंसं आपण फास्ट करूया विनंती असेल. दोन्ही टीम थोडंसं सहकार्य करा. अगदी ज्या प्रकारे फटका सजवला हा फलंदाज अशोक मोहिते, काय फटका सजवला. 24 चेंडू मध्ये करायच्या 44 धावा. दीपक सोरगे पहिल्या सामन्यातील अगदी सामनावीर खेळाडू म्हणून ज्यांना गौरव करण्यात आला होता, अनुभवी खेळाडू आहेत. लीजेंड क्रिकेटर दीपक सोरगे अगदी कशा प्रकारे गोलंदाजी करतील यावर मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र अवलंबून असेल, कारण अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला प्रणव सर तर दीपक सोरगे शेवटपर्यंत उभे राहिले, शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला. आता त्यांच्या हातामध्ये गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवलाय. आता त्यांना गोलंदाजीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगदी सज्ज झालेत. अनुभवी खेळाडू आहेत, लिजंड क्रिकेटर आहेत.
त्यांनी अगदी जर पाहिलं तर संपूर्ण पाटण तालुका असू द्या, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलंय. आज मात्र बनपुरी प्रीमियर लीग गाजवण्यासाठी सज्ज झालेत. चला विनंती असेल थोडंसं आपण शांत राहा. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूचे जे खेळाडू आहेत प्रेक्षकांना देखील विनंती असेल थोडं प्लीज. 24 चेंडू मध्ये करायचे आहेत. 44 सामना ऑन आहे. मांडडरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. शतरक्षाचे निर्बंध आता मात्र खुले झालेत. अमित ऑन स्ट्राईक. अमित साठी पहिला चेंडू अगदी गुडलेनला हिट झाल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होतोय. हलकासा चेंडू कट झाला, सरळ यष्टी रक्षक त्याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर या सामन्याचं मात्र गणित बदलवलं जाईल. काय फलंदाजी, अगदी काय क्रिकेटचा खेळ रंगलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. या चेंडू अगदी गोलंदाज दीपक सोरगे यांनी चांगला हाताळला जातोय. प्रत्येक चेंडू अगदी टप्प्यावर तोलून मोलून टाकला जाईल, कारण प्रत्येकाला हा आकर्षक करंडक जिंकायचा आहे. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न, 8 संघ मालकांनी पाहिलंय स्वप्न. कोणाचं होईल हे स्वप्न पूर्ण उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू अगदी ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. चेंडू बांधायला लागल्यानंतर मात्र काहीसा मंदावला आहे. 1 धाव. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अशोक मोहिते 5 चेंडू मध्ये 14 धावा. अगदी 2 षटकार आले त्यांच्या बॅट मधून. अशोक मोहिते हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय. अगदी डीप स्क्वेअर लेग दूरवर राहील चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. बीपीएल चौकार. काय फटका पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट आर्म पुलचा फटका. ज्या प्रकारे आपण रिप्ले पाहिला, चांगला फटका. क्रिकेटमध्ये अगदी तुम्हाला विजयी लक्ष्य प्राप्त करायचं असेल तर ठराविक अंतराने तुम्हाला मोठे फटके येणं गरजेचं असतं. अशोक मोहिते फुलटॉस चेंडू ऑन साइडला. अगदी लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक या चेंडूवर तैनात केलाय. कर्णधाराने अगदी चाणक्ष बुद्धी वापरली. या आधीच्या चेंडूवर जर पाहिलं तर षटकार अगदी चौकार आला होता, परंतु या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला. 1 धाव. 1 टू गो. 23 धावा धाव फलकावर. आम्ही त्यांच्यासाठी हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला वळवलाय. लॉंगॉन आहे डीपला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल. अगदी या सिंगलने 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर टीम वेदा वॉरियर्स बिनगडी बाद 24. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 37 धावा. 37 रन्स टू विन इन रिमेनिंग 18 बॉल्स. टीम वेदा वॉरियर्स. येस, अगदी ओमचा एमटीसी अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू अगदी सकाळच्या सत्रामध्ये टिपला गेला. आणि ही पहा विहंगम दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. संपूर्ण बनपुरी गाव, नाईकबा, अगदी जागृत देवस्थान हा संपूर्ण परिसर टिपला जातोय. सह्याद्रीचं पर्वत रांगा आणि हे पहा अगदी डोळ्यांचं पाळणं फेडणार हे दृश्य. बनपुरी गाव म्हणजेच 12 वाड्या आणि या 12 वाड्या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून टिपल्या गेल्यात. अगदी सुमित सर जर पाहायचं गेलं तर पक्षाच्या नजरेतून कसं हे क्रीडांगण दिसेल, पक्षाच्या नजरेतून जर पाहिलं तर एक गाव कसं दिसेल, ही पंचक्रोशी कशी दिसेल, हे ड्रोन व्ह्यूचं चित्र. अगदी टेक्नॉलॉजी पहा कुठे गेले. अगदी आपण पक्षी नसू परंतु पक्षाच्या नजरेतून हे गाव पाहिलं, ही पंचक्रोशी पाहिली. गोलंदाज विलासा पहिला चेंडू आधी बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 25 धावा. अगदी सुमित पाटील सर आहेत, किरण मस्कर सरांचे वर्गमित्र. अगदी सानपाडा नवी मुंबई शहरामध्ये वास्तव्यात आहेत, परंतु आज त्यांना गावच्या क्रिकेटने, गावच्या मातीने गावाकडे घेऊन आलेत आणि क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांची नाती जोडलेत. अगदी एकमेकांना अनोळखी असणारे आज आपण क्षणार्धात मित्र होतो आणि क्रिकेटने आपल्याला जोडून ठेवलंय. क्रिकेट हा जोडणारा खेळ आहे. विलास मोहिते, अगदी अशोक मोहिते यांच्यासाठी हा चेंडू
चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी दोन मोहिते बंधूंची लढाई आहे. अगदी आमचे गुणलेखक पाहिले तर एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला पाटील आणि दोन्ही एक फलंदाज मोहिते, गोलंदाज मोहिते. अगदी ही क्षणचित्र. 25 धावा धाव फलकावर 16 मध्ये करायचे आहेत. 36. अशोक मोहिते बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अगदी चेंडू कमी गतीने टाकलेला. पंच गजानन सरांचा इशारा. व्हाईट बॉल. वाईट चेंडूची होते सांगता. अगदी अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय म्हणजे हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. धावसंख्या 26 धावा धाव फलकावर. अगदी वेगवान चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज विलास मोहिते सांगतायत अगदी आधीचा चेंडू वाईट जरूर होता परंतु हा चेंडू मात्र वेगवान हाताळला जातोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. 15 चेंडू 35 धावा. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाते. अगदी चेंडू काहीसा खाली राहिला. इट्स कॉल्ड समरिंग डिलिव्हरी. पंचांकडे पाहत असताना अगदी फलंदाज देखील थोडासा चकित झालाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 4 चेंडू हाताळलेत विलास मोहिते यांनी. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि पहा अगदी फलंदाज गिरकी घेऊन फलंदाजी करत असताना निर्धाव चेंडू. अगदी ऑन साइडला चेंडू वळवलाय. बांधायला लागल्यानंतर चेंडू गोलंदाजाच्या दिशेने गेलाय. म्हणजेच काय तर हे बांधावरचं क्रिकेट आहे, वावरामधलं क्रिकेट. चला अगदी पाण्याची मागणी होते यानंतरच्या. येस अगदी पंचांना तुम्हाला जर काही हवं असेल तर प्लीज पंचांना सांगा. 27 धावा धाव फलकावर. 1 टू गो. अगदी शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना टर्नअप मध्ये व्यत्यय आला. गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. ज्या प्रकारे सर्व ग्रामस्थांनी या बनपुरी प्रीमियर लीगला भरभरून प्रतिसाद दिलाय त्या सर्व ग्रामस्थांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. 13 मध्ये करायचे आहेत. 34 धावा. 13 मध्ये 34 धावा करत असताना अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. गोलंदाज विशाल मोहिते यांचं एक चांगलं षटक संपन्न होतंय. अवघ्या 3 धावा खर्च केल्या विशाल मोहिते यांनी. अगदी वेदा वॉरियर संघाला 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. 34 धावा. 34 रन्स टू विन इन लास्ट 12 बॉल्स. येस अगदी ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण हे क्रीडांगण. ज्या प्रकारचं क्रीडांगण आहे अगदी गोनवट मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. आणि हे पहा ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून अगदी सकाळी बैलगाडा अगदी आपण पाहिला. त्या बैलगाड्यातून हा करंडक आणला गेला. संपूर्ण मान्यवर, संपूर्ण 8 संघाचे खेळाडू ज्या प्रकारे हे गोलाकार केले 30 वर्तुळ सर अगदी डोळ्यांचं पाळणं फेडलंय. आणि ज्या प्रकारे अगदी ड्रोन व्ह्यू हा टिपलाय अक्षय शेठ म्हात्रे 8182 यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता आपल्या मोबाईलवर, अगदी लॅपटॉपवर. कोणी हा सामना मुंबई मधून पाहत असेल, कोणी सातारा जिल्हा, कोणी पाटण तालुका, अगदी बनपुरी मधील 12 वाड्यांपैकी कुठून पाहत असेल, अगदी परदेशातून देखील हा सामना पाहिला जात असेल. परंतु हे बनपुरी गावचं क्रीडांगण हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं गाव कसं दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता. अगदी ज्या प्रकारे ड्रोन टिपलाय कौतुक व्हायला पाहिजे ओम साई एमटीसी लाईव्हचं. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही अगदी प्रसारित केली जाणारी स्पर्धा. तिसऱ्या पर्वामध्ये अगदी तिसरं पर्व आहे, 3 कॅमेरे आहेत. अगदी 4थ्या पर्वामध्ये 4 कॅमेरे लागले तर आश्चर्य वाटायला नको. अगदी काही होऊ शकतं. तिसऱ्या पर्वामध्ये 3 कॅमेरे आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारे अगदी सकाळी महेश पाटील सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की ही स्पर्धा प्रत्येक वर्षी मात्र वेगळ्या उंचीवर जाईल आणि त्यामध्ये प्रत्येकाने अगदी खूप मेहनत घेतली. मॅच ऑन आहे. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. 34 म्हणजेच काय तर तुम्हाला आता मैदानामध्ये हिमतीने खेळ करावा लागेल. सावकार षटकार मारून सामना जिंकून द्यावा लागेल. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. अगदी गोलंदाजीसाठी राहुल मोकाशे आलेत. राहुल मोकाशे यांचा पहिला चेंडू अगदी बदलला, त्याचा वापर केला परंतु चेंडू खाली राहिलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या टीमवर दबाव वाढवेल, अर्थातच वेदा वॉरियर्स.
तुम्हाला प्रत्येक निर्धाव चेंडू सुमित सर सामन्यामध्ये घेऊन येईल आणि एखादे मोठे फटके जर आले तर वेदा वॉरियर्स संघ सामन्यामध्ये येईल. अगदी सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. राहुल मोकाशी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगत असताना फलंदाज अशोक मोहिते ब्रँडेड BPL षटकार. काय फटका सजवला फलंदाज अशोक. टीमची टोटल 33 धावा धाव फलकावर. अशोक अगदी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत अशोक, सलगचा दुसरा 2 in a row. मोठा धमाका एक येतोय. कडक कडकडीत प्रहार. बनपुरी लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 39 धावा. अगदी काय फलंदाजी केली आहे अशोक मोहिते. सेट ऑन फायर नाव. काय सलगचे 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेचलेत. अगदी सर सामना अगदी होता कुठे. आणि हेच असतं क्रिकेट. अगदी एका चेंडूवर सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूला, एका चेंडूवर सामना फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूला. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, त्यांना असे सामने आवडतात. अगदी एकतर्फी सामने कोणाला पाहायचे नसतात. आता मात्र सलगचा तिसरा षटकार हॅट्रिक होईल का. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला. अगदी चेंडू पकडला, बांधावर गेला क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. त्यात यश देखील प्राप्त होईल अशोक मोहिते. अमित सुर्वे यांना 2 धावेने टीमची धावसंख्या 41 8 चेंडू मध्ये करायची आहेत. 20 धावा. अशोक मोहिते 15 चेंडू मध्ये 34 धावा, 20 स्फोटक खेळी. स्ट्राईक रेट जर पाहिला तर 226 चा स्ट्राईक रेट. IPL ची आठवण आली हा स्ट्राईक रेट बघून. अशोक मोहिते अगदी चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे अगदी पाहत असताना यस पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच अगदी इन ऍक्शन पाहायला मिळतील. चेंडू जरूर सोडून दिला, परंतु आता हा सामना जर पाहिलं तर अगदी 41 धावा झाल्यात. 20 धावा करायच्या आहेत. आता मात्र तुम्हाला निश्चय करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला अद्वैत वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला वेदा वॉरियर्स. अगदी सुमित सर दोन्ही संघांच्या नावामध्ये वॉरियर्स आहे, म्हणजेच काय तर लढाऊ वृत्ती आहे. आणि यस अगदी पंचांचा इशारा वाईट चेंडू पाहिलं जाईल. अगदी प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. लोअर फुल टॉस होता. अगदी ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अगदी चेंडू फील्ड करतील. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 43 धावा. 7 चेंडू मध्ये करायचे आहेत. 18 धावा. 1 to go. निर्णायक चेंडू असेल. अगदी या क्रडांगणामध्ये तुम्हाला हिंमत सोडून चालणार नाहीये. अमित स्ट्राईक वर आलेत. निर्णायक चेंडू असेल. 7 मध्ये करायचे आहेत. 18 धावा. अगदी दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा चेंडू. शेवटचा चेंडू. गोलंदाज अगदी राहुल मोकाशी यांनी चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. अपील केली जाते आणि पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज यष्टीचित फलंदाज बाद. डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. काय सुमधुर संगीत ऐकायला मिळालं. ज्या प्रकारे हा सामना पूर्णपणे आता दोन्ही बाजूला समसमान अवस्थेमध्ये आहे. प्रणव सर 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. 18 धावा. आजच्या आधुनिक क्रिकेट विचार केला तर सुमित सर तुम्हाला जास्त काय करायचं नाही, फक्त 6 मधले 3 बाहेर मारायचे आहेत. आणि गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला अगदी मंगेश यांना 6 मधले 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत.
आता सामना कोणाच्या बाजूने जाईल हे पाहायचंय. 6 चेंडू करायचे आहेत 18 धावा. वॉर्ड मॅच. दोन्ही संघ संघर्ष करत असताना जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. मंगेश मोहिते यांचा पहिला चेंडू इनटू द स्लॉट अँड इट्स अ माइटी, इट्स अ ब्युटी. बनपुरी प्रीमियर लीगचा षटकार. थँक्यू सो मच मोटू पतलू. अगदी तुमचं स्वागत आहे. अगदी मोटू पतलू आज मात्र एन्जॉय केले. अशोक 17 चेंडू मध्ये अगदी 41 धावांची विस्फोटक खेळी. विजयासाठी 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 5 षटकार ठोकलेत अशोक मोहिते. अगदी हे नाव आज लक्षात ठेवलं जाईल. दोन्ही संघांच्या नावामध्ये सुमित सर आपण उल्लेख केला की वॉरियर्स आहे, म्हणजेच काय तर लढाऊ वृत्ती आहेत, लढवय्ये आहेत. कारण जर पाहिलं तर आपला जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. हिंदवी स्वराज्याची 4थी राजधानी सातारा जिल्ह्यात झालाय. त्यामुळे तुम्हाला लढवय्या सांगण्याची वेगळी गरज नाहीये, कारण प्रत्येक जण सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला येणारा अगदी बालकडू लढण्याची वृत्ती घेऊन येतो. दोन्ही संघ लढत असताना कोणाला हार मंजूर नाहीये. 5-12. 5 चेंडू बाळाची गरज असताना जेलची संधी असेल. कॅच पकडला जाईल का? अगदी दूरवर राहिलेत. जेलची संधी होती. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. फेकी अगदी योग्य दिशेला केली जाते. पंचांकडे अपील केले, मात्र पंच अगदी शहानिशा करत असताना तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ओम साई एमटीसी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. अगदी ज्या प्रकारे तिसरे पंच आपण पाहतोय विरल नायर सर, परंतु सुमित सर जर हा झेल पकडायला हवा होता, कारण फलंदाजी स्ट्राईकवर फलंदाज अशोक मोहिते होते. तुम्हाला बाद करण्याची संधी होती आणि संधी गमावली. असं म्हणतात ना की संधी ही आईस्क्रीम सारखी असते, तुम्हाला पटकन अगदी प्राप्त करायची, अन्यथा ती विरघळून जाते. आता मात्र संधी गमावली. फलंदाज जरी धावपत असतील परंतु अशोक मोहिते स्ट्राईकवर राहतील, ही जमेची बाब असेल. यास अगदी तिसरे पंच तपासत असताना आपण पाहतोय 61 धावांचं लक्ष. अगदी ज्या प्रकारे झूम करून पाहिलं जाते. तिसरं पर्व आणि 3 कॅमेरे. बनपुरी प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. अगदी 4थ्या पर्वात 4 कॅमेरे लागले तर अगदी कोणाला आश्चर्य वाटायला नकोय. काही घडू शकतं. अगदी बनपुरीकर अगदी पहिलवानांची बनपुरी आहे, परंतु आता क्रिकेटसाठी ओळख प्राप्त केली आहे. तिसरे पंच शहानिशा करत असताना प्लीज बोलू नका. अगदी ज्या प्रकारे या छोट्या जिजाऊंच्या लेखी आपण पाहतोय, अगदी या क्रीडांगणामध्ये या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना नक्कीच काही क्षणानंतर आम्ही या जिजाऊंच्या लेखींना देखील कव्हर करू. तिसरे पंच शहानिशा करत असताना अगदी सामन्याचा निर्णायक क्षण आहे सर, कारण पंचांना देखील कोणताही धोका पत्करायचा नाहीये. ओमसाई एमटीसी आहे, त्यामुळे अगदी जे चित्र स्पष्ट असेल ते तुमच्या समोर येईल. अगदी तिसऱ्या पंचांचा इशारा. फलंदाज नाबाद. यस 2 धावा मात्र या फटक्यावर अगदी घेतल्या जात आहेत. अशोक मोहिते यस अगदी चेंडू हातातून अगदी चेंडू एस्टरनं मात्र हात लागलाय. अशोक मोहिते अगदी एखाद्या योद्ध्यासारखे लढत असताना 43 धावांवर खेळत आहेत. 4 चेंडू मध्ये करायच्या 10 धावा. वॉट अ मॅच. 4 चेंडू 10 धावा. चार चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. अगदी चांगला चेंडू हाताळलाय मंगेश मोहिते. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. अगदी एका क्षणाला सामना वेद वॉरियर्सच्या बाजूने जातोय, एका क्षणाला सामना अद्वैत वॉरियर्सच्या बाजूने जातोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. 3 चेंडू मध्ये करायच्या 10 धावा. म्हणतात ना की आयुष्यात जोपर्यंत हार म्हणू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये. आता सामना
रंगलेला आहे. अकुट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, कॅच इज द कॉल. कॅच आहे की मॅच आहे? झेल पकडला जातोय. येस, अगदी झेल सोडलाय. झेल नसेल मी तर म्हणेन मॅच सोडले. तुम्ही झेल कोणाचा सोडलाय? अशोक मोहिते यांचा सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण. अगदी डीप स्क्वेअर लेगला निलेश होते. 2 धावेने टीमची धावसंख्या 53 धावा 2 चेंडू मध्ये करायच्या आहेत. 8 धावा. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना, चुरशीची लढत पाहायला मिळतोय. चला प्लीज टीम अद्वैत वॉरियर्स फास्ट खेळा, मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. अगदी सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 2 चेंडू मध्ये करायच्यात 8 धावा. गोलंदाज मंगेश मोहिते यांना 1 चेंडू चांगला टाकायचा आहे आणि हिरो बनायचा आहे. आता इथे एकाला हिरो बनायचा आहे, एकाला विलन बनायचा आहे. हे पाहायचं हिरो कोण बनेल आणि विलन कोण बनेल. सामना अगदी दोलायमान अवस्थेमध्ये 2 मध्ये करायचे आहेत 8, म्हणजे 2 मोठे फटके खेळायचे आहेत. अशोक मोहिते 45 नाबाद. मंगेशांचा हा चेंडू, अशोक मोहिते या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येते. अशोक मोहिते यांच्या बॅट मधून एक खणखणीत अफलातून फटका. षटकार. अशोक मोहिते नाबाद 51. मंगेश मोहिते अगदी 1 चेंडू चांगला टाकायचा आहे. 1 चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय. अगदी चित्त थरारक सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम. शेवटचा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. पुल केलाय. पुल होईल. सक्सेसफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल. अशोक मोहिते यांनी विजयी भाऊ बोलणारा षटकार ठोकलाय आणि MSG स्टाईलने सामना जिंकून दिलाय. अभिनंदन टीम वेदा वॉरियर्स. अभिनंदन. अशोक मोहिते अगदी ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये विस्फोटक खेळी केली आहे, 57 धावांची अगदी नाबाद खेळी केली आहे, तोच ठरतोय या मॅचचा हिरो. प्लेयर ऑफ द मॅच अशोक मोहिते. काय सामना रंगला सर, किरण सर. अगदी ज्या प्रकारे हा सामना आपण पाहिला. अभिनंदन टीम वेदा वॉरियर्स.